नमस्कार. आजच्या या अत्यंत सखोल आणि तितक्याच रंजक विश्लेषणात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो थेट आपल्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. आचार्य उमस्वामी आणि त्यांचा महान ग्रंथ तत्वार्थ सूत्र यावर आधारित प्रवचनांमधून मिळणाऱ्या अमूल्य शिकवणुकी आपण आज उलगडणार आहोत. मुक्तीचा खरा मार्ग कसा असतो आणि तो आपल्या दैनंदिन जगण्याशी कसा जोडलेला आहे हे आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आजचा आपला हा प्रवास कसा असेल ते थोडक्यात पाहूया. आपण मुक्तीच्या मूलभूत पायापासून सुरुवात करू, त्यानंतर त्याची खोलवर रुजलेली 60 मुळ्या समजून घेऊ, 4 महान आराधनांचा अभ्यास करू आणि शेवटी आत्म्याला उजळणारे उद्योतन आणि जीवनातील सातत्य यावर नजर टाकू. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आता ह्या एका शक्तिशाली वाक्यावर जरा विचार करूया. झाड जमिनीच्या वर जेवढं दिसतं ना, त्याच्या तिप्पट ते जमिनी खाली असतं. पाया जर भक्कम नसेल तर वाळवंटातला राजवाडा वादळात पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळेल. मुक्तीच्या मार्गावरही हेच तंतोतंत लागू पडतं. आध्यात्मिक मुक्तीसाठी एक अतूट आणि लपलेला पाया का आवश्यक असतो हे यावरून अगदी स्पष्ट होतं. तर सर्वात आधी समजून घेऊया मुक्तीच्या मार्गाचा हा भक्कम पाया नेमका काय आहे. आपण अनेकदा काय करतो, फक्त बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींवर लक्ष देतो. म्हणजे एखाद्या मंदिराचा फक्त कळस पाहतो, पण जर त्या मंदिराचा पायाच नसेल तर त्या कळसाला काही अर्थ उरतो का? मुळीच नाही. आयुष्यात जेव्हा सांसारिक दुःखांची मोठी वादळे येतात तेव्हा केवळ आणि केवळ आपली आध्यात्मिक श्रद्धाच आपल्याला घट्ट रोवून ठेवते. बाहेरचा डोलारा तिथे काहीच कामाचा नसतो. त्यासाठी तो गुंतागुंतीचा पण मजबूत पायाच लागतो. आता आपण या पायाची म्हणजेच मुक्तीच्या 60 मुळांची माहिती घेऊया. आता इथे एक अतिशय रंजक गोष्ट आहे. मुक्तीचं फक्त एकच मूळ नाहीये, ती चक्क 60 आहेत. होय, 60. हे 60 घटक एकमेकात गुंफलेले आहेत आणि एका विशाल जाळ्यासारखे काम करतात. या सर्वांच्या एकत्र येण्यातूनच मुक्तीचा भक्कम पाया तयार होतो. तत्वार्थ सूत्रामध्ये ही 60 मुळे कशी विभागली आहेत ते पाहूया. यात भूत, वर्तमान आणि भविष्य असे 3 काळ, 6 द्रव्य, 9 पदार्थ आहेत. शिवाय यात 6 जीवकाय, लेशा, 5 अस्तिकाय, 5 व्रते, समित्या, 5 ज्ञान आणि 5 चारित्र्य या सगळ्यांचा समावेश होतो. आता ज्ञानी माणसासाठी या 60ही घटकांवर नुसता विश्वास ठेवून चालत नाही, तर त्यांचं सखोल आकलन आणि अनुभव घेणं हे तितकंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. ह्या 60 मुळांवरून आपण आता प्रत्यक्ष आचरणाकडे वळूया. 4 महान आराधना. भगवती आराधना या ग्रंथात मुक्तीकडे नेणारे 4 मुख्य खांब किंवा टप्पे सांगितले आहेत. सम्यक दर्शन म्हणजेच योग्य श्रद्धा, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आणि शेवटी सम्यक तप. हा एक अत्यंत शिस्तबद्ध प्रवास आहे जो एका विशिष्ट क्रमाने जातो. आणि लक्षात घ्या, हा केवळ एक तात्विक विचार नाहीये, तर हा प्रत्यक्ष आचरणात आणायचा, जगण्याचा मार्ग आहे. पण प्रश्न असा पडतो की या आराधना आयुष्यभर टिकवून ठेवायच्या कशा? त्यासाठी 5 मार्ग सांगितले आहेत. उद्योतन, उद्यम, निर्वहन, साधन आणि निस्तरण. हे 5 मार्ग आपल्याला मुक्तीच्या मार्गावर सतत पुढे जाण्यासाठी बळ देतात. यातला जो पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे ना, तो खूपच प्रगल्भ आहे. आता आपण त्यावर लक्ष केंद्रित करूया. आणि तो मार्ग म्हणजे उद्योतन, आत्म्याला उजळण्याची प्रक्रिया. इथे आपण एक क्षण थांबूया. स्वतःलाच एक प्रश्न विचारूया. आपण दिवसभर कोणाला उजळण्यात व्यस्त आहोत? आपली सगळी ऊर्जा, आपला वेळ नक्की कुठे खर्च होतोय? हा प्रश्न खरोखरच आपल्याला अंतर्मुख करणार आहे, नाही का? तर यातनं समजून घेण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की उद्योतन म्हणजे बाहेरची कुठलीही स्वच्छता नव्हे, ही आतून चालणारी, आत्म्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. विशेषतः सम्यक दर्शनात जे 25 दोष सांगितले आहेत ते शोधून ते पूर्णपणे काढून टाकणं आणि आत्म्याला त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपात झळाळू देणं, याला म्हणतात उद्योतन. आजकालच्या जगात आपण काय करतो? आपण आपल्या महागड्या गाड्या चकचकीत ठेवतो, स्वतःला कृत्रिम सौंदर्याने नटवतो. पण हे सगळं किती वरवरच आहे. मूळ प्रवचन आपल्याला वारंवार हेच सांगतं की खरी गरज कशाची असेल तर ती आपल्या श्रद्धेवर साचलेल्या शंकांची जळमट दूर करून आपली आंतरिक चमक वाढवण्याची आहे. या संदर्भात एक अतिशय सुंदर कथा सांगितली जाते. राजदरबारात एका जैन मंत्र्याच्या धर्माची आणि गुरूंची खूप खिल्ली उडवली जात होती. पण त्या मंत्र्याच्या मनात ना कसली शंका आली ना कसली भीती.
त्याची आपल्या श्रद्धेवर इतकी अढळ निष्ठा होती की दुसऱ्या दिवशी त्याचं शरीर चक्क सोन्यासारखं चमकू लागलं. उद्योतनेचं यापेक्षा उत्तम उदाहरण ते काय असू शकतं, जिथे शंकेला अजिबात थारा नाही, फक्त श्रद्धेची 100% शुद्धता आहे. अर्थात ही चमक एकदा मिळून भागत नाही. त्यासाठी जीवनातील सातत्यही तितकंच महत्वाचं आहे. एकदा आत्मा उजळला आणि आपलं काम संपलं असं होत नाही. त्यासाठी आयुष्यभर सातत्य ठेवावं लागतं आणि यालाच निर्वहन म्हणतात. आयुष्यात कितीही मोठी संकटे येऊ द्यात, वेदना मिळू द्यात किंवा परिस्थिती पूर्णपणे विरोधात जाऊ दे, एक खरा साधक कसलीही सबब न सांगता याला सामोरा जातो. तो आपली आतली शांती ढळू देत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत आपलं आध्यात्मिक व्रत मोडत नाही. पण व्यावहारिक जगात आपण अनेकदा पळवाटा शोधतो. व्रत घेताना हारी आजारीची सूट ठेवतो. म्हणजे काय, मी व्रत करेन पण आजारी पडलो तर मला सूट पाहिजे. अशा मानसिकतेवर इथे अतिशय कडक प्रहार केला आहे. आध्यात्मिक जगात असल्या सोयीस्कर तळजोडी अजिबात चालत नाहीत. तिथे 100% खंबीरपणा आणि दृढ निश्चयच लागतो. आणि हे सगळं एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे निर्देश करतं. आयुष्यभराचं हे उद्योतन आणि निर्वहन फक्त जगतानाच नाही, तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही आपला निश्चय टिकवून ठेवण्यासाठी आहे. शेवटच्या क्षणी केवळ व्हेंटिलेटरवर पडून वैद्यकीय उपचारांनी जगणं लांबवण्यापेक्षा एखाद्या पवित्र आध्यात्मिक वातावरणात पूर्ण शुद्धीने आणि व्रतांचं पालन करत शांतपणे शेवटचा श्वास घेणं हे खऱ्या निस्तरणाचं लक्षण आहे. शेवटी या एका जबरदस्त आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. आपला आध्यात्मिक चंदनाचा हातोडा केवळ सांसारिक चामडं बडवण्यात वाया जातोय, की आपण खरोखरच आपल्या आत्म्याला उजळत आहोत? आपल्याकडे जो हा अमूल्य असा मानवी जन्म आहे, त्याचा वापर आपण कुठे आणि कसा करत आहोत यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मुक्तीच्या या विलक्षण प्रवासाविषयी आणखी जाणून घेण्याची तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. पुन्हा भेटूया